राज्यातील अनेक महापालिकांमध्ये एमआयएमचा मोठा करिश्मा जो आहे तो पाहायला मिळाला। 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे सर्वाधिक 33 उमेदवार विजयी झालेत, तर मालेगावमध्ये एमआयएमचे 20 उमेदवार विजयी झालेत। सोलापूर, धुळे, नांदेडमध्ये प्रत्येकी 8 तसंच 24 एमआयएमचे उमेदवार विजयी झालेत। अमरावतीमध्ये 6 तर मुंबईतही एमआयएमचे 8 उमेदवार विजयी झालेत। तर आपलं वर्तन चांगलं ठेवा अशी ताकीद ओबीसींनी दिली आहे। तर महापालिकेत युती आघाडीचा निर्णय पक्षाशी चर्चा करून घेण्याच्या सूचना ओबीसींनी दिल्या। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। महाराष्ट्रामध्ये हे यश अपेक्षित होतं? 100% अपेक्षित होतं, कारण आम्ही या इलेक्शनमध्ये खूप मेटिक्युलस प्लॅनिंग केली होती। पहिले काय व्हायचे की लोक AB फॉर्म घ्यायचं, कुणाला द्यायचं, कशा द्यायचं, कोणीही याच्या बाबतीत काही हे नाही होतं, नियम नाही होते। लोक फॉर्म भरून घ्यायचं, AB फॉर्म घेऊन जायचं, निवडणूक लढायचं। आता यावेळी आम्ही प्रॉपर ॲप्लिकेशन्स मागवले होते, त्यांचा बायोडाटा मागवला होतं, त्यांचे इंटरव्ह्यूज कंडक्ट केले। मी स्वतः बहुतेक 80% महाराष्ट्रामध्ये मी स्वतः इंटरव्ह्यूज कंडक्ट केले होते। आणि समजा कुठेतरी एकापेक्षा जास्त चांगले उमेदवार असतील तर त्यांचं सर्वे करायला लावलं आम्ही, आणि त्याच्यानंतर आम्ही हे तिकीट वाटप केले होते। तर सुरुवातीपासून आम्हाला विश्वास होता की आम्ही हे 100चं जे टार्गेट आहे ते पार करणार। बहुतेक लोकांना वाटत होतं की नाही आपण 50ही आलं तर खूप चांगलं होईल करके, पण 100चा एक टार्गेट होता आणि आता आम्हाला 125 कॉर्पोरेटर्स निवडून आले। दुर्दैव याचं वाटतं की आमचे असे 5-7 असे सीट्स आहे की जिथे आम्ही 100 किंवा 120 मतांनी आमचा पराभव झालेला आहे। ते जिंकले असते तर बहुतेक ते आकडाही वाढला असता। प्रथम तर मी इकडच्या पालकमंत्र्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या पतंगची इतकी मोठी पब्लिसिटी केली। जेव्हा त्यांनी हे सांगितलं की इलेक्शन कमिशनला आम्ही तक्रार करत आहे की यांची निशाणी पतंग आहे, आणि ते पतंग त्यांनी इलेक्शन कमिशननी परत घ्यावा कारण मकर संक्रांतीचा त्योहार आहे करके। आता मी पालकमंत्री काय आहे आणि मी काय आहे, मी तुरंत ते कॅच केलं आणि इतका मोठा उत्साहात मी मकर संक्रांती साजरी केली आणि त्यांना थेट प्रश्न विचारला। म्हणजे मी लाखो रुपये खर्च केले असते तरी संक्रांत साजरी करायची होती की पतंगाची पब्लिसिटी होती? पतंगाची। त्यांनी कशासाठी गेलं होतं, म्हणजे कोणीतरी एका वेळा माणूसही अशा प्रकारचं हे करू शकतं। जो भारतीय जनता पार्टीचा विशेष अजेंडा असेल, तो धार्मिक असेल किंवा अजून कुठला असेल, त्याला आमचं मत नसेल, त्यावेळेस संघर्ष असेल, मात्र शहराच्या विकासासाठी आम्ही देखील कटिबद्ध असू असं त्यांचं स्पष्ट मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।